वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. वाणिज्य संघटन व व्यवस्थापन इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे. वाणिज्य किंवा कॉमर्स शाखेचा हा विषय आहे आणि ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट असं इंग्रजीमधलं नाव आहे त्याचं. शॉर्ट फॉर्ममध्ये तुम्ही म्हणता OCM म्हणजेच वाणिज्य संघटन व व्यवस्थापन इयत्ता 11वी या विषयाचा आपण अभ्यास करणार आहोत. मूल्यमापनाचा आराखडा कसा आहे ते आपण आता पाहूया. अनुक्रमणिका आणि कोणत्या प्रकरणाला किती गुण, त्याचप्रमाणे वार्षिक परीक्षा, प्रथम सत्र, चाचणी परीक्षा याची पण माहिती घेणार आहोत. प्रथम पाहूया मूल्यमापनाची योजना कशी असणार आहे. वाणिज्य संघटन व व्यवस्थापन इयत्ता 11वी मूल्यमापनाची योजना म्हणजे परीक्षा कोणती होणार, त्याला गुण किती असणार आणि कालावधी किती असणार आहे ते आपण पाहूया. पहिल्यांदा होणार आहे चाचणी क्रमांक 1 म्हणजे पहिली घटक चाचणी होणार आहे 25 गुणांची. त्याला 1.5 तासाचा वेळ दिलेला असतो लेखनासाठी. नंतर दुसरी होणार आहे प्रथम सत्र परीक्षा येते. ते दिवाळीच्या अगोदर होते ती परीक्षा. प्रथम सत्र परीक्षा 50 गुणांची असणार आहे आणि त्याला 2.5 तासाचा वेळ असतो. यानंतर तिसरी घटक चाचणी होणार आहे किंवा चाचणी क्रमांक 2 असं म्हणूया आपण. 25 गुणांची असणार आहे, त्याला पण 1.5 तासाचा वेळ आहे. नंतर चौथ्या क्रमांकावर वार्षिक परीक्षा, लेखी परीक्षा होणार. ती एप्रिलमध्ये होत असते. 80 गुणांची असणार आहे आणि त्याला 3 तासाचा वेळ असतो. त्याचप्रमाणे ही 80 गुणांची प्रश्नपत्रिका झाली, त्यालाच जोडून 5व्या क्रमांकावर 20 गुणांची उपयोजनावर आधारित चाचणी होणार आहे. गुण 20 असतील आणि त्याला 1 तास असतो. याच काळामध्ये एप्रिलमध्ये ती घेतली जाते. ती शाळेच्या कॉलेजच्या लेवलवर किंवा पातळीवर घेतली जाते. अशी एकूण 200 गुणांची परीक्षा झाली. हे सगळे गुण एकत्र केले 25, 50 आणि हे 25 हे झाले 100 आणि हे 80 आणि 20 झाले 100. अशी एकूण वर्षभरामध्ये 200 गुणांची परीक्षा होणार. मग वार्षिक निकाल कसा केला जाईल तर त्याची सरासरी गुण काढले जातात. 100/200 गुणिले 200. 200 गुणांच्यापैकी किती गुण मिळाले ते काढलं जातं आणि 100पैकीचे गुण निर्धारित केले जातात. अशा प्रकारे मूल्यमापनाची वर्षभराची योजना असेल. यानंतर आपण पाहूया अनुक्रमणिका. या पुस्तकामध्ये कोणकोणते प्रकरणं दिलेले आहेत. इथे प्रकरणाचा क्रमांक आणि प्रकरणाचं नाव दिलं आहे. पहिलं प्रकरण आहे व्यवसाय, स्वरूप आणि व्याप्ती. दुसरं प्रकरण आहे व्यापार. तिसरं प्रकरण आहे लघु उद्योग व व्यवसाय. चौथं प्रकरण आहे व्यवसाय संघटनांचे प्रकार भाग 1. 5वं प्रकरण व्यवसाय संघटनांचे प्रकार भाग 2. 6वं प्रकरण व्यवसाय सहाय्यक संस्था. 7वं प्रकरण व्यावसायिक पर्यावरण आणि 8वं प्रकरण आहे व्यवस्थापनाची ओळख. आता या 8 प्रकरणाला कशा प्रकारे गुण निर्धारित केलेले आहेत ते पण अभ्यासणं गरजेचं आहे. वाणिज्य संघटन व व्यवस्थापन घटकनिहाय गुण विभागणी. घटकाला किती गुण आहेत ते आपल्याला कळेल. आता नंबर 1 व्यवसाय, स्वरूप आणि व्याप्ती. हा जो पहिलं प्रकरण आहे त्याला 10 गुण आहेत प्रत्यक्षामध्ये. पण विकल्प म्हणजे ऑर प्रश्न म्हणता तुम्ही ना, किंवा प्रश्न असतात ते 15 गुणांचे. म्हणजे एकूण 15 गुणांचे प्रश्न असतील विकल्पासह. दुसरं प्रकरण आहे व्यापार. त्यावर प्रत्यक्ष 15 गुण आहेत, विकल्पासह 21 गुण आहेत. तिसरं प्रकरण लघु उद्योग. त्याला प्रत्यक्ष 8 गुण आहेत, पण विकल्पाचा विचार केला तर 12 गुणांचे प्रश्न त्यावर पडतात. 4 व्यवसाय संघटनांचे प्रकार भाग 1. यावर प्रत्यक्ष 23 गुण आहेत, पण विकल्पासह 33 गुणांचे प्रश्न त्यामध्ये असतील. 5 व्यवसाय संघटनांचे प्रकार भाग 2 आणि 1 दोन्ही मिळून आहे. हे 1 आणि 2 मिळून प्रत्यक्ष 23 आणि विकल्पासह 33. 6वं प्रकरण आहे व्यवसाय सहाय्यक संस्था. त्याला प्रत्यक्ष 7 गुण आहेत आणि विकल्पासह 12 गुण आहेत. 7वं प्रकरण व्यावसायिक पर्यावरण. प्रत्यक्ष 9 गुण आहेत, पण विकल्पासह 13 गुण. 8वं प्रकरण व्यवस्थापनाची ओळख. 8 गुण प्रत्यक्ष आहेत आणि विकल्पासह 10 गुण. आता प्रत्यक्ष गुण आपल्याला 80 गुणांचीच प्रश्नपत्रिका सोडवायची असते,
परंतु विकल्पासह किंवा प्रश्न असतात त्याचेही गुण विचारात घेतले तर एकूण 116 गुणांची प्रश्नपत्रिका वार्षिक परीक्षेला तुम्हाला असणार आहे. आता पाहूया आपण प्रथम सत्र परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचा आराखडा, म्हणजे प्रश्न कसे असतील प्रश्नपत्रिकेत 50 गुणांच्यासाठी ते आपण पाहूया. इथे प्रश्न क्रमांक दिलाय, प्रश्नाचा प्रकार दिलाय, त्याला असणारे प्रत्यक्ष गुण आणि विकल्पाचे गुण पण दिलेत. नंबर 1, एका वाक्यात उत्तरे लिहा 5 गुण. आता त्याला विकल्प नाहीचे म्हणजे 5 गुण. ब, संज्ञा शब्द शब्दसमूह लिहा 5 गुण 5 गुण. क, कंसातील शब्द निवडा 4 गुण 4 गुण. हा झाला पहिला प्रश्न. आता दुसरा प्रश्न, संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा. 4 पैकी कोणत्याही 2च सोडवायच्या. प्रत्यक्ष 4 गुण असतील पण विकल्पाचा विचार केला तर त्याला 8 गुण असतील. तिसरा प्रश्न, फरक स्पष्ट करा. 3 पैकी कोणतेही 2 सोडवायचे. प्रत्यक्ष 8 गुण, विकल्पासह 12 गुण. चौथा प्रश्न, थोडक्यात उत्तरे लिहा. 3 पैकी 2 सोडवायचे. प्रत्यक्षात 8 गुण पण विकल्पासह 12 गुण. पाचवा प्रश्न, पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. 3 पैकी 2 सोडवा. प्रत्यक्ष 8 गुण, विकल्पासह 12 गुण. आणि सहावा शेवटचा प्रश्न, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. दीर्घोत्तरी प्रश्न असणारे म्हणजे सविस्तर उत्तर लिहायचं. मोठा प्रश्न 2 पैकी 1च सोडवायचं. प्रत्यक्ष 8 गुण पण विकल्पासह 16 गुण. अशा प्रकारे एकूण 50 गुणांची ही प्रश्नपत्रिका, पण विकल्पाचे गुण विचारात घेतले तर 74 गुणांची प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळेल आणि त्याला 2.5 तासाचा वेळ आहे सोडवायला. यानंतर पाहूया आता उपयोजनावर आधारित जी चाचणी परीक्षा आहे त्या प्रश्नपत्रिकेचा आराखडा, जी 20 गुणांची होणार आहे ना, त्यावर कसे प्रश्न असतील. तर प्रश्न असणार आहे, अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा, त्याला 4 गुण. 2, वाक्य किंवा विधान पूर्ण करा 4 गुण. 3, गटात न बसणारा शब्द लिहा किंवा योग्य क्रम लावा 3 गुण. आणि 4, पुढील घटना किंवा प्रसंगाचा अभ्यास करून आपले मत लिहा. स्वमत लिहायला 9 गुण आहेत. 4 पैकी 3 सोडवायचे, त्याला 9 गुण आहेत. अशा प्रकारे 20 गुणांची वस्तुनिष्ठ प्रश्न असतील काही, आणि काही स्वमत लिहायला किंवा उपयोजनावर आधारित असा 20 गुणांच्या प्रश्नपत्रिकेचा आराखडा असेल. आता आपण पाहूया वार्षिक परीक्षेला जी 80 गुणांची प्रश्नपत्रिका होईल त्याचा आराखडा. गुण असतील 80 आणि वेळ आहे 3 तास. आता सूचना दिलेल्या वाचून नेहमी फॉलो करायच्या. 1, सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. आणि 2, उजवीकडील बाजूस गुण दर्शवलेले आहेत. प्रश्नपत्रिकेत उजव्या बाजूला कोणत्या प्रश्नाला किती गुण आहेत हे दर्शवलेलं असतं, हे लक्षात ठेवा. क्रमाने रकाने दिलेले आहेत. प्रश्नाचा क्रमांक, प्रश्न कोणता असेल, प्रत्येक प्रश्नास गुण किती असतील, प्रश्नांची संख्या किती असेल, त्याला गुण किती असतील आणि विकल्पासह गुण किती असतील हे आपण क्रमाने पाहूया. आता पहा, या रकान्यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे. प्रश्न पहिल्यामध्ये, पुढील उपप्रश्न सोडवा. खालील दिलेल्या उपप्रश्नांपैकी कोणतेही 4 उपप्रश्न विचारावेत. म्हणजे इथे हे अ ब क ड च पर्यंत दिलेत, हे सगळे विचारले जाणार नाहीत, तर यापैकी कोणतेही 4 विचारले जातील. आणि प्रश्नांची संख्या किती असेल, गुण किती असतील, विकल्पाचे गुण किती ते पण रकान्यात दिले. पहिलं असेल रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण. प्रश्नांची 5 संख्या आहे, गुण 5 आणि विकल्पासहही 5, म्हणजे याला ऑर नाही आहे. ब, योग्य जोड्या लावा, हाच क्रम राहील. नंतर क, योग्य शब्द किंवा शब्दसमूह संज्ञा लिहा, असेच गुण असणार आहेत. ड, चुक्कीबरोबर ते लिहा, प्रत्येकाला 1 गुण आणि पुढचाही रकाना तसाच आहे. ए, गटात न बसणारा शब्द लिहा. फ, पुढील विधाने पूर्ण करा. ग, कंसातील अचूक पर्याय निवडा. ह, एका वाक्यात उत्तरे लिहा. नंतर ड, पुढील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. आणि च, योग्य क्रम लावा. इथे प्रत्येक प्रश्नाला 1-1च गुण असणार आहे आणि प्रश्नांची संख्या 5-5च असणार आहे. प्रत्यक्षात 5च गुण आणि विकल्पासह सुद्धा 5च गुण असणार आहेत. आता हे सगळे प्रश्न न विचारता यातले कुठलेही 4 विचारले जातील, हे लक्षात घ्या. म्हणजे 5 × 20 म्हणजे 20 गुणांचे वस्तुनिष्ठ प्रश्न असणार आहेत आपल्याला वार्षिक परीक्षेला. पुढचे प्रश्न पाहूया आता. प्रश्न क्रमांक 2, पुढील संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करायच्यात. 6 पैकी केवळ 4च सोडवायच्या आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहेत आणि 6 प्रश्न दिलेले असतील आणि त्याला 8 गुण आहेत. प्रत्यक्षात 2च सोडवायचे की नाही.
आणि 4 सोडवायचे आहेत 6 पैकी आणि एकूण विकल्पासह 12 गुण आहेत. तिसरा प्रश्न, पुढील घटना किंवा परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा. 3 पैकी कोणतेही 2च सोडवायचे आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला 3 गुण आहेत आणि प्रश्नांची संख्या 3 असणार आहे. 3 गुण प्रत्येक प्रश्नाला 2 सोडवायचे म्हणजे प्रत्यक्षात 6 गुण, पण विकल्पाचा विचार केला तर 9 गुण. चौथा, फरक स्पष्ट करायचा आहे. 4 पैकी 3च सोडवायचे. आता प्रत्येक प्रश्नाला असणार आहेत 4 गुण म्हणजे 4 त्रिक 12, 3च सोडवायचे प्रत्यक्षात, पण प्रश्नांची संख्या 4 असणार आहे, मग 4 चोक 16 विकल्पासह गुण असतील. 5, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 3 पैकी केवळ 2च सोडवायचे. प्रत्येक प्रश्नाला 4 गुण असणार आहेत, मग 2 सोडवायचे तर प्रत्यक्षात 8 गुण, पण विकल्पासह 3 प्रश्न दिलेले असतील, मग 3 चोक 12, 12 विकल्पासह गुण आहेत. 6, पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. 4 पैकी 2च सोडवायचे. प्रत्येक प्रश्नाला 4 गुण असणार आहेत, म्हणजे प्रत्यक्षात 2 सोडवायचे म्हणजे 8 गुण आणि 4 दिलेले आहेत प्रश्न. हे 4 प्रश्न दिलेले आहेत म्हणून त्याला 16 गुण आहेत विकल्पासह. 7वा प्रश्न, पुढील प्रश्न सोडवा. 3 पैकी 2च सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्नाला 5 गुण आहेत म्हणजे प्रत्यक्षात 10 गुण, पण दिलेले प्रश्न असतील 3, मग 5 त्रिक 15 गुण विकल्पासह. 8, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 2 पैकी 1च सोडवायचं आहे. दीर्घोत्तरी प्रश्न, त्याला 8 गुण असणार आहेत म्हणून 8 गुण प्रत्यक्षात, पण विकल्पासह 2 प्रश्न दिलेले आहेत म्हणून त्याचे 16 गुण. अशा प्रकारे 80 गुणांची प्रश्नपत्रिका प्रत्यक्षात आहे, पण विकल्पाचे किंवा और प्रश्न विचारात घेऊन 116 गुणांची ही प्रश्नपत्रिका वार्षिक परीक्षेची असणार आहे. धन्यवाद. अशा प्रकारे आपण मूल्यमापनाचा आराखडा किंवा प्रश्नांचं स्वरूप, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप हे अभ्यासलेलं आहे. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन मिळेल. इयत्ता 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचे कला, वाणिज्य आणि विज्ञान या 3ही शाखांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.